नमस्कार, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत. तर आता आहे हा मी राजावत हॉटेलमध्ये खंडाळ्याला आणि उद्या महाबळेश्वर पहिले वाईला जाणार, वाईला स्टे करणार आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी महाबळेश्वरला जाणार. तर आता जवळपास 7-7:30 वाजले आहेत. तर इथला सूर्योदय थोडासा टाईमलॅप्स घेतला आहे सूर्योदयाचा. सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि आता आम्ही महाबळेश्वरला जाणार आहोत, दुसरा दिवस आहे. तर सकाळी 7 वाजता उठलो आहे आणि रात्रीचं जेवण अप्रतिम होतं. राजावत हॉटेल आहे, तर इथे जेवण खूप छान मिळतं आहे. रात्रीचं जेवण अप्रतिम होतं आणि राहण्याची सोय पण व्यवस्थित आहे. तर आम्ही तयार होतो. काल आम्ही राजावत हॉटेलमध्ये आलो, काल रात्री स्टे केला. आता सकाळी नाश्ता वगैरे करून आम्ही वाईसाठी निघणार, वाईला जाणार. थोडं दुपारपर्यंत स्टे आहे. तिथून मग नंतर महाबळेश्वरला जाणार. महाबळेश्वरवरून पूर्ण फिरून मग वाईला येणार, वाईला स्टे आणि नंतर मग वापस घरी येणार. तर इथे गणेश गुडे या चित्रकारांनी काढलेल्या चित्राच्या पेंटिंग्स आहेत. खूपच सुंदर असं छान वाटत होतं त्या पेंटिंग्स बघताना. हँड्री पण छान आहे. आता किती वाजले? 8:30. 9ला निघू. तर आता आम्ही आहे राजावत हॉटेलमध्ये. रात्री किती वाजता पोहोचलो आपण? रात्री 11 वाजता वगैरे पोहोचलो. पेंटिंग दिसते, खूप सुंदर पेंटिंग आहे. हे पण पेंटिंग मे बी ते गणेश गाडे काढलेली आहे. व्यवस्था छान आहे आणि रिकमेंडेशन द्यायला काही हरकत नाही. साधारण हायवेला लागूनच हे हॉटेल आहे आणि प्रमोदचं माहिती आहे. आणि थोडा वेळ त्या शेजारीच तिथे एक मंदिरासारखं होतं, तिथे थोडा वेळ थांबलो आणि त्यानंतर मग थोडा फेरफटका मारल्यानंतर बॅग पॅक वगैरे सगळं झालं होतं आणि मग 9:30पर्यंत आम्ही निघालो होतो. साताऱ्यात एंटर केला आमचा अनुभव पहिला दिवस खूपच चांगला गेला. आणि मेन म्हणजे की इथले रस्ते खूपच चांगले आहेत. म्हणजे कोकणातले रस्ते जसे आहेत तसे इथले रस्ते नाही आहेत. इथले रस्ते खूप मेंटेन आहेत आणि क्वचितच खूप खराब रस्ता आढळत होता. म्हणजे नव्हताच मुळात, पण खूपच चांगलं वाटत होतं. लॉकडाऊननंतर बऱ्याच दिवसानंतर सगळेजण एकत्र बाहेर फिरायला निघालं होतं. आम्हाला खूपच छान वाटत होतं. आणि अशी लाँग म्हणजे खूप लांबची ट्रिप ही पहिलीच होती. लॉकडाऊनच्या आधी आम्ही तसं लांब कुठे फिरायला गेलो नाही, जास्त करून गावीच जायला होतं. पण यावेळेस ठरवलं होतं की 2-3 दिवस लागून सुट्टी आले तर सगळ्यांनी फिरायला जाऊया. आणि असं जवळचे ठिकाणं आपले बघायचे खूप राहतात, त्यामुळे असं आम्ही ठरवलं की महाबळेश्वरला जायला पाहिजे म्हणून. वाईमध्ये एंटर करताना शेतं हिरवीगार दिसतात. मे महिन्याचं वातावरण असून सुद्धा हिरवीगार शेतं बघून खूप छान वाटतं आहे. मे बी महाबळेश्वर जवळ असल्यामुळे त्यांनी असं मेंटेन केलं असेल की रस्त्याच्या दोन्ही साईडला झाडं वगैरे मेंटेन केलं होतं. आता आहे आम्ही वाईला 1 दिवसासाठी होमस्टेचं सर्च करतो आहे. त्यानंतर मग उद्या महाबळेश्वरला जाणार. पाचगणीवरून जातानाच वातावरण थंड थंड जाणवायला लागतं. आणि पाचगणीमध्ये वरून महाबळेश्वरला जाताना ज्या इमारती वगैरे लागतात त्या अशा खूप जुन्या काळातल्या वगैरे 1854-1856 अशा काळातल्या त्या इमारती आहेत, इंग्रजांच्या काळातील. तर त्याही खूप छान मेंटेन केलेल्या आहेत. आणि तसं हे टुरिस्ट प्लेस आहे, तर खूपच सुंदर वाटत होतं जाताना तिथून. त्यांनी रस्ते वगैरे रस्त्याच्या दोन्ही साईडला झाडं, फुलझाडं वगैरे ह्याचं खूप छान मेंटेन केलेलं आहे.
कुठे? गार्डनमध्ये जायचं आहे आपल्याला. आता झोपतो का? झोपायला जायचं. हां हो बेटा. हां देते. महाबळेश्वरमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा आम्ही महाबळेश्वराचं दर्शन घेतलं. तर हे मंदिराच्या आसपासचा एरिया आहे. इथे शॉपिंगसाठी पण खूप चांगल्या वस्तू आहेत आणि युनिक वस्तू आहेत. तर तिथे आम्ही पहिल्यांदा महाबळेश्वराचं दर्शन घेतलं. हा एंट्रन्स आहे. एंट्रन्समध्ये जातानाच इथे महाबळेश्वर मंदिर असं आहे. पुरातन मंदिर आहे, दगडामधले बांधकाम आहे. तर इथे ते दिसायला छान वाटतं, खूप मस्त वाटतं. हे महेश्वर असं म्हटलं जातं की हे मंदिर आहे ते 800 वर्षापूर्वीचं आहे. पण या मंदिराची जी शिवलिंग आहे ते खूप जुनी आहे आणि श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजाऊंचं जे सुवर्णतुला आहे ते याच मंदिरामध्ये केले असं इथे लिहिलेलं आहे. येतात ते बघ. पार्क मी जाऊ? मी जाऊ? तू नाही येते का? बाय. आमचं फोटो सेशन. इट्स आता अजून एक चला ना बाबा. महाबळेश्वरच्या दर्शनानंतर तिथेच जवळच असलेल्या एका हॉटेलमध्ये जेवण केलं आणि त्यानंतर मग आम्ही पुढे जे 4 टुरिस्ट पॉईंट आहेत फेमस तिथे बघायला गेलो. चार पॉईंट लाईनमध्ये आहे बोलतात ना इथे. आई आली का? तर पहिले जे 4 टुरिस्ट प्लेसेस आहेत ते इथे सलग लाईनमध्ये आहेत. तर त्याच्यामध्ये असे पूर्ण व्हॅलीसारखं आहे. ते पूर्ण पायऱ्या वगैरे अशा बांधलेल्या आहेत आणि चढण्यासाठी उतरण्यासाठी चांगली रेलिंगची व्यवस्था वगैरे चांगली आहे. पण त्यांनी प्रत्येक ठिकाणी सूचना करून लिहून ठेवलेल्या आहेत की रेलिंगच्या जवळ जाऊ नये कारण की खूप खोल दरी अशी आहे. त्यामुळे चालताना आणि चढताना उतरताना प्रिकॉशन घेण्यास सांगितलं. तर इथून दिसतो तर पूर्ण असं सह्याद्रीच्या डोंगररांगा दिसतात इथे आणि इथूनच एक सावित्री नदी पण दिसते. ही सावित्री नदी ॲक्च्युली इथे 3-4 पॉईंट एका लाईनमध्ये आहेत त्यामुळे ही सावित्री नदी सगळ्या पॉईंटमधून दिसते. तर ही असे सुंदर असे डोंगररांगा दिसतात. खूप खोल दरी आहे आणि डोंगररांगा स्पष्ट दिसत आहे सह्याद्रीच्या. असं म्हटलं जातं की सह्याद्रीच्या डोंगररांगा इथे इको पॉइंट रिटर्न्स बॅक वन्स ओन व्हॉइस when shouted loudly into the valley. Views from point सावित्री पॉइंट, कॅसल रॉक पॉइंट. बिल्डिंगच्या बाहेर जाऊन रेलिंगवर उभे राहून. तर हा आहे पहिला पॉईंट इको पॉईंट. इको पॉईंट म्हणजे इथे असं लिहिलं होतं की इथे या व्हॅलीमध्ये ओरडल्यानंतर आपला जो आवाज असतो तो थोड्या वेळाने आपल्याला पुन्हा ऐकायला येतो. तर असा या इको पॉईंटचा अर्थ आहे. पण बऱ्यापैकी तसं रेलिंगच्या जवळ कोणाला उभं राहण्यास अलाव नव्हतं आणि माकडं पण दिसत होती त्यामध्ये जास्त रिस्की होतं. त्यामुळे इथे जाताना जर जात असाल तर सावधान माकडांपासून. पर्स वगैरे खेचून येतात म्हणे.
Views from the point Arthur Seat, Torna, Ghar Fort, Pratapgarh, Savitri Valley. हा आहे दुसरा पॉईंट. तर इथून तोरणागड, प्रतापगड हे दिसतात आणि इथे समोरच एक हत्तीच्या आकाराचा असं डोंगराच्या ह्याच्यामध्ये आकार दिसतोय. तर असे 3 पॉईंट इथून दिसतात असं म्हणतात. पण तोरणागड किंवा प्रतापगड बघायचं असेल तर दुर्बिणीमध्येच तो स्पष्ट दिसतो. टायगर स्प्रिंग पॉईंट, सोर्स ऑफ प्युअर नॅचरल वॉटर. दिस स्प्रिंग वॉटर इज कूल अँड सेफ टू ड्रिंक. इन द पास्ट तर तिसऱ्या पॉईंटमध्ये टायगर स्प्रिंग पॉईंट होतं. तर इथे जे वन्य प्राणी आहेत म्हणजे वाघ वगैरे पाणी पिण्यास येत असं म्हणतात, येत होते पहिले. सावित्री नदीचा उगम ना, सावित्री आणि 3 नद्यांचा उगम बोलले. आता नाही भरपूर गेली खाली, थोडा वेळाने खा. टी शर्ट ठेव, थोडा वेळाने खाते. एल्फिस्टन पॉइंट, discovered in 1830, Dr. James Murray. Koyna Valley on the left and Savitri Valley on the right. Pratapgarh is seen in the front. Panoramic view of lush green valley. ती सावित्री नदी आणि कोयना नदीचा संगम ना. हो, ती एक आणि इकडून एक. कुठे जायचंय? आणि तो प्रतापगड. मग त्यानंतर तिथे म्हणजे जाण्या येण्याच्या रस्त्यांवरतीच खूप स्नॅक्स वगैरे दुकानं वगैरे आहेत. तर तिथे आम्ही छानपैकी बर्फाच्या गोळ्याचा आस्वाद घेतला. थंड होतं वातावरण पण तरीसुद्धा बर्फाचा गोळा खाल्ला सगळ्यांनी. तर जास्त करून आम्ही सगळ्यांनी काला खट्टाच प्रेफर केलं. अजून एक का मसाला पाहिजे? हां, अजून एक काला मसाला पाहिजे. त्याच्यामध्ये मसाला पण टाकायचा. हां, बस पातू एवढं काय पप्पांचे पप्पा पण का काढतात पण खाणार. जाताना एक जवळच रानगवा दिसला. तो बघा समोर दिसतोय तो.
तिकडे 3 गेले, 3-4 गेले असतील, झुंड असेल त्यांच्या. तर हे सगळे पॉईंट्स बघून झाल्यानंतर आम्ही चाललो नंतर पुढचे लोकेशन्सला. तर इथे प्रिकॉशन नेहमी असे घेतात की जेव्हा गाड्या आपण येतो, गाड्या लावताना व्यवस्थित लावल्यानं आमची गाडी तर अटकली होती. तर कारण की त्यानंतर ती जे बाहेर काढताना रस्त्याच्या इथून खूप अडचण होत होती. कंटिन्यू गाड्या ट्रॅफिक वगैरे चालू होतं. तर इथे जे समोर दिसतं आहे ते तलाव आहे आणि तलावामध्ये बोटिंग वगैरे असते. आम्हाला येईपर्यंत ट्रॅफिक खूप होतं, त्यामुळे पोचायला खूप वेळ झाला. त्यामुळे आज बोटिंग नाही, उद्या सकाळी येणार बोटिंगसाठी. आता हॉर्स रायडिंग करणार आहे. याआधी कधीही हॉर्स रायडिंग केली नव्हती, तर आज पहिल्यांदा इकडे हॉर्स रायडिंग केली. ॲक्च्युली लहानपणी जेव्हा सहलीला जायचो तेव्हा महाबळेश्वरला गेलो होतो, पण तेव्हा भीतीमुळे हॉर्स रायडिंग केली नव्हती. तर आता पार्थ आणि मी छानपैकी घोड्यावरती बसलो आहे आणि त्या लेकच्या इथे जेवढं मैदान आहे छोटंवालं, तिथे एक राऊंड मारला जातो आणि हा रुद्र पण हॉर्स रायडिंग करायला चाललेला आहे. त्यानंतर मग आम्ही वाईला, जिथे इंद्रायणी लॉजमध्ये राहिलो होतो, तिथे गेलो. हे आहे बोटिंगसाठीचं तिकीट काउंटर. तर एका वेळी बोटमध्ये 7 जण अलाव करत नाहीत, 6 जणच अलाव करतात. तर इथे सगळं ते इथे बोटिंगचं तिकीट वगैरे त्याचं डिस्कशन चालू आहे. आणि त्यानंतर मग आम्ही बोटिंगसाठी गेलो. तर एका रूफ बोटिंग असते, एक ओपन बोट पण असते, पेडल बोट असते, रूफ बोट असते. तर आम्ही रूफ बोट प्रेफर केली आणि त्याच्यामध्ये 6 जण अलाव करतात असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे आम्ही मग बोटिंगसाठी सगळे जातो आहे. आणि इकडे तिकीट काउंटर आहे, तिकीट वगैरे इथे अवेलेबल असतात. तर पार्थ रेडी आहे बोटिंगला जाण्यासाठी. त्याला कालपासून खूप हट्ट करत होता तो. काल जेव्हा आलो होतो तेव्हा बोटिंग करायला नाही मिळाले, आम्ही खूप लेट आलो त्यामुळे. तर आता जायचं आहे, त्यामुळे तो खूप एक्सायटेड आहे. त्याला फिरायचं आहे, आता फिरू द्या. पप्पा हाय करा. चांगलं आहे. याच्यामध्ये मला टी शर्ट दिसलं. ऋतू हाय कर. ऋतू हात सोडायचं, हा मांडीवर नाही बसायचं, ते काका ओरडणार. तो रुद्र बघ कसा बसलाय, बघ किती पाणी दिसलं बी इकडे. दिसलं पाणी. आपल्याला चालवता मी काय बोलतो, विदाउट ड्रायव्हर पण देतोय. चालवता येते का तुझं? चार्जेस कमी आहे ना त्याला, पण 1000 रुपये डिपॉझिट पाहिजे. काय झालं की त्यांनीच बघायचं का? आपले विकले की तुम्हाला टाइम लिमिट देणार ना, तुम्हाला टाइम पण मग पैसे काढून. अच्छा, ते बघा सेल्फ करतात बघा. नाही गेले का कुठे अटकले इथे या साईडला पाठी मागे होते ना ते करत होते ना, 5 जण आहेत ते अटकले की नाही तिथे. त्यांना कशी नेहमीची सवय असते, त्यामुळे ते. आणि बोट मोठी आहे ना, आणि हेवी पण पाणी जड जातं ना. म्हणून किती जीव जातो म्हणून तिथे घ्यायला काय नाही, पण ते वरतून उघड आहे. जेंटली डाऊन द स्ट्रीम. ते खेचू नकोस आता. पप्पा अभी बहुत कच्ची चाहते. हा ते तेवढंच आहे. आलोय तर आता एवढं पप्पा बोलतो. शूटिंग चालू आहे आता. गुंडूला दाखव माझ्या. हालायचं नाही जास्त. बोटिंग करतात ना ते काका. आता ठेवू का इथे खाली ठेवू? सर्कल जागा बदलतात. पॅडलिंग साठी सारखे जागा बदलायला लागतात. अरे आपण
काळा तलवार केली नाही अरे कंटाळ तू म्हणून विचार थकून जातो अक्षरशः देखिए हमारा टॉर्टॉइस यहाँ पे देखो ये टोटो मच्छी पकड़ रहा है देखो यो काळा तलावापेक्षा हा मोठा वाटतोय ना तू मोठा आहे दादा हा दादा काहीच नाही हा 3 किलोमीटर म्हणजे तिप्पट अच्छा जेवढे सुकलेत नाही ना पाणी जास्त झाले जितके पाण्याच्या आत राहून असं झालंय अच्छा त्याच्या वर असतं ना पाणी. तुम्ही ते ती खरंच गुफा आहे का हा, टायगर घेऊन. अयो टायगरची गुफा आहे टायगर आतमध्ये बघितलं का मोठं असेल ना तिथे हनुमानाचं छान वाटेल ना हा. जय श्रीराम पवनपुत्र हनुमान ए बंडो बंडो आ, बंडा नको सोना खाली नको उतरू बघ बंडा बोल ना बंडा मांडीवर नाही घ्यायचं बघ ते उरट उभे आहे ना मांडीला नाही घ्यायचं याच्यात आवाज आलाय लागत केला का हा बोल ना नेट ना बंद होता ना तुझा 8-2 मिनिटं झाली. सगळं संपलं अरे आमची बोटिंग राईड झालेली आहे त्यानंतर आम्ही मॅप्रो गार्डन इथे आलो तर मॅप्रो गार्डनमध्ये वेगवेगळे प्रकारचे ज्युसेस वगैरे बनवले जातात स्पेशली स्ट्रॉबेरी ज्यूस लाईम ज्यूस ॲपल ज्यूस असे सगळे ज्युसेस वगैरे अवेलेबल असतात तसेच इथे लहान मुलांसाठी असणार इथे मॅप्रोचे जे स्पेशल चॉकलेट्स असतात जेली टाईपमध्ये चॉकलेट्स वगैरे ते खूप अवेलेबल होते त्याचप्रमाणे इथे कॅडबरीचे वेगवेगळे चॉकलेट्स पण होते आणि त्याचबरोबर जवळच मॅप्रो गार्डन एक आहे तर तिथे फिरण्यासाठी खूप चांगलं असं ठिकाण असं आहे मॅप्रो गार्डनमध्ये खूप जास्त त्याने असं गार्डनसारखं लहान मुलांना खेळण्यासाठी फिरण्यासाठी वगैरे सगळ्यांना खूप चांगली अशी व्यवस्था आहे तर तिथे एका साईडला इथे जाताना हा समोरचा रस्ता आणि इथे खूप छान असं गार्डन डेव्हलप केलं त्यांनी खूप सुंदर असं वाटतं आहे तर इथे बघा हे स्ट्रॉबेरीसारखं हे जे आहे ते लहान मुलांचे फोटोज वगैरे जसे काढून घेऊ शकतात त्याचप्रमाणे पुढे गेल्यानंतर एक गार्डनचा व्ह्यू आहे